नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीएमसी नागपूर अंतिम निवड यादी कधीपर्यंत लागेल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा मी 2 ते 3 व्हिडिओ बनवले होते। त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी जे काही जीएमसीचा जो काही कट ऑफ लागणार आहे किंवा जीएमसीची काही मेरिट लागणार आहे, कधी लागणार हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं होतं। जसं मी सांगितलं तसंच मित्रांनो, मेरिटसुद्धा त्याच दिवशी लागली होती, तुम्हाला सुद्धा माहीत असेल। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत जीएमसी नागपूर अंतिम निवड यादी कधी लागेल। आता मित्रांनो, अंतिम निवड यादी या ठिकाणी लागल्याच्या नंतर मग कितीपर्यंत मेरिट लागेल किंवा वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांना कितीपर्यंत चान्स असेल आणि ही वेटिंग कधीपर्यंत राहील याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर जीएमसी नागपूरची जे काही मार्क या ठिकाणी टाकलेले आहेत, परंतु या ठिकाणी जे काही फायनल मेरिट लिस्ट तुमची या ठिकाणी लागलेली नाही। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ही फायनल जी काही मेरिट लिस्ट असणार आहे ती 8 तारखेच्या आतमध्ये लागणार आहे। 8 तारखेच्या आतमध्ये, आज आहे मित्रांनो 4 तारीख आहे, तर 8 तारखेच्या आतमध्ये ही तुमची मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे मित्रांनो, ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ मित्रांनो या ठिकाणी 150+ या ठिकाणी ओपनचा कट ऑफ राहील। त्याच्यानंतर इतर कास्ट जो काही कट ऑफ मी यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु मित्रांनो 150वर जो काही कट ऑफ असणार आहे हा कट टू कट या ठिकाणी विद्यार्थी लागतील, परंतु एका जागेसाठी जवळपास 3 विद्यार्थी बोलवले जातील। एका जागेसाठी 3 विद्यार्थी बोलवले जातील, त्यामुळे ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ मित्रांनो 145 पर्यंत ओपनचा कट ऑफ या ठिकाणी येण्याची शक्यता दाट आहे। आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, बऱ्याच विभागाचे निकालसुद्धा लागलेले। आरोग्य विभाग ग्रुप ड च्या सुद्धा मित्रांनो आता सुद्धा या ठिकाणी जे काही वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी होते हे लागूनसुद्धा जे काही विद्यार्थी पाठीमागे आहेत वेटिंग लिस्टवर सुद्धा नाव नव्हतं, परंतु 1-1, 2-2 मार्कांनी वेटिंगसुद्धा हुकलेले अशा विद्यार्थ्यांनासुद्धा मित्रांनो पर्सनली कॉल करून आणि मेल पाठवून या ठिकाणी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे जसं की नागपूर विभाग असेल, त्याच्यानंतर इकडं औरंगाबाद असेल, तर अशा वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा दिली होती त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुमची जर वेटिंगसुद्धा जर हुकली असेल, म्हणजे वेटिंगवाले विद्यार्थी जर ऑलरेडी लागले परंतु वेटिंगसुद्धा तुमची 2-2, 3-3 मार्कांनी गेले असेल, अशासुद्धा विद्यार्थ्यांना बोलवलं जाते, कारण की ग्रुप डची नोकरी विद्यार्थी सोडत आहेत। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी वेटिंगला जरी पडले नाही आणि वेटिंगच्या कमी तुमचे 2 ते 3 क्वेश्चन जर तुमचे कमी जर असतील तरीसुद्धा तुमचं नाव या ठिकाणी जीएमसीमध्ये येऊ शकतं। याचं कारण की असं मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य शोकचे निकाल लागलेले आहेत, त्याच्यानंतर शिक्षक भरतीसुद्धा दुसरी फेस लवकरच स्टार्ट होणार आहे, त्यामुळे त्याचासुद्धा एक तुम्हाला फायदा होईल। त्याच्यानंतर जलसंपदा विभागाचे सुद्धा निकाल लागलेले आहेत, त्यामुळे याचासुद्धा तुम्हाला 100% फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी काही तुमची वेटिंग असणार ही एका वर्षासाठी तुमची वेटिंग असणार आहे। एका वर्षासाठी तुमची वेटिंग असणार आहे, म्हणजे जर तुम्ही वेटिंगला जरी पडले तरीसुद्धा तुमचं काम एका वर्षाच्या आतमध्ये कधीसुद्धा होऊ शकतं। अशा स्वरूपामध्ये महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे। तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। अशा स्वरूपाची महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी दिली जाईल। तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।